डॉक्टर साहब कहते हैं कि हजारों हाथ यहाँ काम की तलाश में है, हजारों हाथ यहाँ काम की तलाश में है, उधर वो लोग जो आराम की तलाश में है, जो गूंगी बहरी भी हो और नजर की अंधी भी, सभी लीडर उसी आवाम की तलाश में है, सभी लीडर उसी आवाम की तलाश में है। दोस्तों, इसके बाद मैं यहाँ पर अपने सत्कार के बारे में जवाब देने के लिए मैं नरेंद्र लांजेवाड साहब को यहाँ पर बुलाऊंगा। आँख भर रोशनी या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाच्या अनुषंगाने या विचारमंचावर उपस्थित असणारे जागतिक दर्जाचे सर्व कविगण, शायर, आमचे मित्र डॉक्टर गणेश गायकवाड, आपल्या बुलढाणा शहरातील सर्वच प्रतिष्ठित नागरिक की जे आपण सगळ्यांना एकमेकाला ओळखतो, आपल्याला या सगळ्या शायरांना ऐकायचं आहे म्हणून मी माफ करा आज नामोल्लेख न करता सगळ्यांना नमस्कार करतो। आणि डॉक्टर गणेश गायकवाडांनी एक मित्रप्रेमापोटी खरं तर त्यांची आणि माझी मैत्री त्यांच्या पहिल्या कविता संग्रहापासून आहे, बुलढाण्यात ते आले तेव्हापासूनची आहे। परंतु इतका चांगला मित्र माझ्यासारख्या एखाद्या मित्राला मिळणे खरंच कृष्ण आणि सुदामाची जी जोडी होती आपल्या देशामध्ये, आपल्या सगळ्या त्या महाभारताच्या काळातला माझ्यासारखा एक सुदामाला त्यांनी फार श्रीमंत करून टाकलं। आणि डॉक्टर साहेबांसारखेच मला बुलढाण्यात खूप सगळे चांगले मित्र मिळालेत, म्हणून गमतीनं सगळे माझे मित्र माझ्या बँक बॅलन्सबद्दल चर्चा करतात। मी त्यांना म्हणत असतो माझं थँक्स बॅलन्स या मित्रांमुळे खूप भरपूर आहे। त्याच्यामुळे या सगळ्या शायरांचं महत्त्व माझ्यासारख्या सामान्य रसिकाच्या जीवनामध्ये काय असतं तर तुम्ही सगळे शायर लोक आमचं जीवन समृद्ध करता। तुमची एक एक गझलचं एक नुसती ओढसुद्धा आम्हाला आयुष्यभर पुरून उरत असते कि दुनिया बहुत हसीन है दोस्तों, देखने के लिए सिर्फ नजर चाहिए। कोणतं तत्वज्ञान, कोणते वेद उपनिषद कितीही वाचलेत पण एक शायरीचं एक अल्फाज, एक ओळसुद्धा कि दुनिया बहुत हसीन है दोस्तों, देखने के लिए सिर्फ नजर चाहिए, आमच्याजवळ ती डोळस दृष्टी देण्याचं काम तुम्ही सगळे शायर करत असतात। म्हणून आमच्यासारख्यांची ही रसिकता, श्रीमंती ही वाढत असते। डॉक्टर गणेश गायकवाड हे जसे माझे मित्र आहेत तसेच बुलढाण्यातील अनेकांचे मित्र आहेत। हा माणूस आत बाहेर एक आहे, प्रामाणिक आहे त्याच्या कवितेबद्दल, त्याच्या कवितेवर त्याची निष्ठा आहे, त्याच्यामुळे इतकं सुंदर साहित्य आपल्या या मित्राच्या लेखणीतून निर्माण होत असते। त्यांचं साहित्य नुसतं मराठी त्यांनी मराठीमध्ये पण लिखाण केलेलं आहे, पण उर्दूमध्ये जे त्यांचं लिखाण आहे आज जागतिक तोडीवरचे उर्दू साहित्यिकसुद्धा डॉक्टर साहेबाच्या लेखनाबद्दल ज्या वेगवेगळ्या चांगल्या मासिकांमध्ये समीक्षा करतात त्या वाचल्यानंतर लक्षात येतं की बुलढाणा शहरासाठीच नव्हे तर अख्ख्या विदर्भासाठी ही भूषणाव भावगे एक मोठा शायर आपल्या बुलढाणा नगरीमध्ये आहे। आणि येत्या 8 ते 10 वर्षामध्ये जागतिक पातळीवर सुद्धा डॉक्टर साहेबांचं नाव हे अभिमानानं घेतलं जाणार आहे, कारण तेवढी ताकद त्यांच्या त्या सगळ्या मेहनती पाठीमागे आहेत, त्यांनी ते सगळं समजून घेतलेलं आहे। म्हणून मी बुलढाणेकरांच्या वतीने त्यांचे गुरु असणारे मेहबूब राईंना सुद्धा तुम्हा सगळ्यांच्या वतीने नमस्कार करतो की तुम्ही खऱ्या अर्थाने एक पत्थर की भी तकदीर तलाश म्हणजे सवर सकती आहे, ते खरंच आहे की तुम्ही सगळ्यांनी मेहनत घेतली आमच्या मित्रावर आणि आमच्या मित्रांच्या मधल्या असणाऱ्या प्रतिभा ती फुलून आली। आमच्या वहिनींचे नाव प्रतिभाच आहे आणि ती सुंदर प्रतिभा डॉक्टर साहेबांच्या जीवनसाथी झाल्यामुळे ही सगळी जी शायरी आहे, ही सगळी गझल आहे, ही बहरत गेली। मी माझ्यासारख्या अनेक मित्रांचं थोडं आयुष्य डॉक्टर साहेब तुम्हाला लाभो आणि आमच्या सगळ्यांचं आयुष्य मिळून ही गझलचा हा जो तुमचा प्रवास आहे हा असाच वृद्धिंगत राहो अशी त्या निर्मिकाच्या चरणी प्रार्थना करतो। तुम्ही माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याचा, छोट्या पत्रकाराचा या ठिकाणी सन्मान केला, आपण हा मला अनपेक्षित धक्का दिला। आपल्या बोलण्यामध्ये या 10-12 दिवसामध्ये याचा उल्लेख झाला नाही, पण आज तुम्ही आकस्मिकपणे हा जो सत्कार केला हा नम्रतापूर्वक मी सत्कार स्वीकारतो। आणि आपण जी राशी दिलेली आहे त्या राशीमध्ये माझ्याजवळचे सुद्धा 5,000 रुपये टाकून बुलढाण्याच्या पुस्तक मैत्री बाल वाचनालयाला मी ती देतो की ज्यातून मुलांची वाचनालयाची चळवळ ही अजून वृद्धिंगत हो। आमच्या सगळ्या सत्कार मूर्तींच्या वतीने मी तुम्हाला नम्रपूर्वक या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो। धन्यवाद।